निर्गम प्रकरण 7. त्या समयी परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, तुला मी फारोचा देव करीतो आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल. जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू बोल. तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की तू इस्रायल लोकांस तुझ्या देशातून जाऊ दे. मी फारोचे मन कठोर करीन आणि मिस्र देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन. तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही. मग मी मिस्रावर आपला हात टाकीन आणि त्यास मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना, माझे लोक, इस्रायल वंशज यास मिस्र देशातून बाहेर काढीन. आणि मिस्रावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्रायल लोकांस बाहेर काढीन. तेव्हा मिस्र्यास कळेल की मी परमेश्वर आहे. मोशे व अहरोन यांनी तसे केले. परमेश्वराने त्यास आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी केले. मोशे व अहरोन यांनी फारोशी हे बोलणे केले तेव्हा मोशे 80 वर्षांचा व अहरोन 83 वर्षांचा होता. अहरोनाची काठी. नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यास म्हणाला, तुम्ही स्वतः काही अद्भुत कृती दाखवा असे फारो तुम्हास म्हणेल. तेव्हा तू अहरोनास सांग, आपली काठी घेऊन फारो पुढे टाक, म्हणजे तिचा साप होईल. मग मोशे व अहरोन यांनी फारोजवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्यापुढे टाकिली, तेव्हा तिचा साप झाला. मग फारोने जाणते व मांत्रिक बोलाविले. मिस्राच्या त्या जादूगारांनी सुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकीताच त्यांचे साप झाले. पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकिल्या. तथापि फारोचे मन कठीण झाले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. रक्ताची पीडा. तेव्हा परमेश्वराने मोशेस म्हटले, फारोचे मन कठीण झाले आहे, तो या लोकांस जाऊ देत नाही. सकाळी फारोकडे जा. पहा, तो नदीकडे जाईल, तेव्हा ज्या काठीचा साप बनला होता ती हाती घेऊन नील नदीच्या काठी त्याच्या भेटीस उभा राहा. त्यास असे सांग की इब्रियांचा देव परमेश्वर याने माझ्या हाती तुला हा निरोप सांगितला आहे की माझ्या लोकांस जाऊ दे, म्हणजे ते रानात माझी सेवा करीतील. पण पहा, तू अजून ऐकत नाहीस. परमेश्वर म्हणतो की मी परमेश्वर आहे हे तुला यावरून कळेल. पहा, मी आपल्या हातातली काठी नदीतल्या पाण्यावर मारीन, तेव्हा त्या पाण्याचे रक्त होईल. नदीतले मासे मरतील आणि तिला घाण सुटेल आणि नदीचे पाणी पिण्याची मिसरी लोकांस किळस वाटेल. मग परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनास सांग की आपली काठी घेऊन मिस्र देशात जितके पाणी म्हणून आहे, म्हणजे त्यातल्या नद्या, नाले, तलाव व हौद या सर्वांवर आपला हात उगार, म्हणजे त्या सर्वांचे रक्त बनेल आणि मिस्रातील काष्ठ पाषाणांच्या सर्व पात्रातून रक्तच रक्त होईल. तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष पाण्यावर मारिली, तेव्हा नदीतल्या सर्व पाण्यांचे रक्त बनले. नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिसरी लोकांस नदीतले पाणी पिववेना. साऱ्या मिस्र देशात रक्तच रक्त झाले. तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन ह्यांचे म्हणणे ऐकेना. फारो मागे फिरून घरी निघून गेला. त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. सर्व मिसरी लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणिले, कारण नदीचे पाणी त्यास पिववेना. परमेश्वराने नदीवर प्रहार केल्याला 7 दिवस लोटले.